युद्ध परिस्थितीमुळे राज्यात निर्माण झालेल्या एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यावर राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे। गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून आता सरकार तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर केरोसिन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ही घोषणा केली। भुजबळ नेमकं काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूया। एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून केरोसिन वितरणाचा पर्यायही राज्य शासनाच्या विचाराधीन असून याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला 11 मार्च 2026 रोजी माहिती देण्यात आली आहे। याशिवाय राज्यातील एलपीजी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली 12 मार्च रोजी बैठक घेण्यात आली असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी परिपत्र जारी करण्यात आला आहे। केंद्र सरकारने शिल्लक व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाटपाचे राज्य शासनाला अधिकार दिले आहेत। त्यानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस वापर लक्षात घेऊन शिल्लक व्यावसायिक एलपीजी गॅसचं वाटप राज्यातील प्राधान्य क्षेत्रांना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देखील दिल्या आहेत, असं भुजबळ म्हणाले।